ज्योति दीदी का जे कहता है joyful at heart. Y says young in spirit, on time always, trustworthy and caring. I for inspiring everyone. सबके प्यारे, सबसे न्यारे, डियर ज्योति दीदी, हमारे हमारे Happy birthday dear ज्योति दीदी. जिनेंद्र, शांत गंगेचं पाणी तशी हिची वाणी, शीतल वृक्षाची छाया तशी हिची माया, अशी माया लावणारी माझी लाडकी बहीण आणि प्रिय मैत्रीण ज्योती संघवी म्हणजेच माझी लाडकी ज्योतिताई, हिला प्रकट दिनाच्या म्हणजेच वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मी जेव्हापासून ज्योतिताईला ओळखते ना, तेव्हापासून मी ज्योतिताईला कधीच रागवताना पाहिलं नाही आहे. ती नेहमी हसतमुख, शांत, संयमी असते आणि नेहमी सगळ्यांना मदतीला धावते. ज्योतिताई, तू तुझ्या नावाप्रमाणे जशी ज्योत नेहमी उजळत राहते आणि आपल्या प्रकाशाने सगळीकडे प्रकाश फैलवते, अशीच राहा. नेहमी तू अशीच उजळत राहा, हसतमुख राहा आणि सदृढ राहा. शेवटी मी एवढंच सांगेल, चांद के समान चमकती रहो, चांद के समान चमकती रहो, फूलों के समान महकती रहो, फूलों के समान महकती रहो. ओ मेरी प्यारी बहना, तुम हमेशा खुश रहो, मुस्कुराती रहो और मेरे संग रहो. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. हाय ज्योती, हॅपी बर्थडे. माझ्या जिवलग मैत्रिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. कधी हसताना, कधी अडचणीच्या वेळी साथ देताना, तर कधी मनातलं न बोलताही समजून घेताना तू माझ्या आयुष्यातील खूप खास व्यक्ती झाली आहेस. आपल्या मैत्रीच्या आठवणी माझ्यासाठी नेहमी सुंदर आणि अनमोल राहतील. तुझ्यासारख्या मनाने सुंदर आणि प्रेमळ मैत्रीण मिळणे हे माझे भाग्य आहे. तुझ्या आयुष्यात नेहमी यश, आनंद, प्रेम आणि समाधान भरभरून येऊ. तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण हो तो आणि तुझ्या चेहऱ्यावरचे हास्य कायम राहो. अशीच कायम माझ्यासोबत राहा. वाढदिवसाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. खास मैत्रीण माझी ज्योती. Hey Jyoti, happy 60th birthday. May this milestone be a start of a chapter filled with joy, adventure and wonderful surprises. तुम जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000. Keep smiling always. God bless you. जन्मदिन की खूब खूब बधाइयाँ. आप हमेशा स्वस्थ और मस्त रहो. आपके जीवन में ढेर सारी खुशियाँ आए, नए नए रिश्ते आप बनाए, आप दादी बन जाए, नानी बन जाए और सासू माँ बन जाए और आप जीवन हमेशा मुस्कुराती रहे. यही शुभकामनाएं. आपकी आध्यात्मिक प्रगति दिन दिन बढ़ती रहे. यही भाव के साथ हैप्पी बर्थडे. जय जिनेंद्र. अ वेरी हैप्पी बर्थडे टू ज्योति भाभी. ज्योति भाभी को 60वीं वर्षगांठ की बहुत बहुत शुभकामनाएं. जीवित शरदे शतम. ज्योति भाभी एक स्टूडेंट है, टीचर है और एक मदर भी है. एज अ स्टूडेंट, योगा स्टूडेंट पर्टिकुलरली, वो बहुत सिंसियर है. आती हैं, रोज़ योगा करती है. कुछ समझ में ना आए तो पूछ लेती है, समझ लेती है और समझ के अच्छे से करती है. एज अ टीचर, वो लुक एंड लर्न में बच्चों को जैनिज़्म पढ़ाती है और अपना सोशल कंट्रीब्यूशन देती है. और एज अ मदर तो उनका और मनाली का मैंने रिलेशन देखा, बहुत बढ़िया है. एकदम फ्रेंडली रिलेशन है और हर एक को अपनी बेटी के साथ ऐसा ही रिलेशन रखना चाहिए, हर माँ को. तो फिर एक बार मैं उनको शुभकामनाएं देता हूँ. वेरी हैप्पी बर्थडे. ज्योति भाभी योगा में तो रोज़ आते ही है, लेकिन उन्होंने मनाली को भी प्रेरणा दी. पहले दिन उन्होंने उनको आने के लिए बोला, तो मनाली भी रोज़ आती है और कुछ गलत भी हो जाए तो मनाली को तुरंत बोलती है. मतलब अच्छे से करवा भी लेती है बेटी से योगा. तो वो बहुत अच्छा लगता है और बहुत फ्रेंडली रिलेशन है सबके साथ उनका. उनको 60वीं वर्षगांठ की बहुत बहुत शुभकामनाएं फिर एक बार. वेरी हैप्पी बर्थडे टू हर. थैंक यू. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. प्रिय ज्योति,
आजचा दिवस तुझ्या आयुष्यातील एक अतिशय सुंदर आणि अविस्मरणीय क्षण आहे. जीवनाच्या या 60व्या सुवर्ण पर्वात पदार्पण करताना तुला मनःपूर्वक शुभेच्छा. 60 वर्षाचा हा प्रवास म्हणजे केवळ वर्षाची बेरीज नाही, तर अनुभव, संस्कार, नाती, प्रेम, त्याग, समाजसेवा, लुक अँड लर्न आणि ईश्वर भक्तीने समृद्ध झालेल्या जीवनाचा अमूल्य ठेवा आहे. तुझा धार्मिक स्वभाव, देवावरील अढळ श्रद्धा, लुक अँड लर्नच्या मुलांना शिकवण्यातील सकारात्मकता सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. सर्वांना प्रेमाने जोडून ठेवण्याचे तुझे कार्य कौतुकास्पद आहे. मैत्री म्हणजे फक्त सुखात साथ देणे नव्हे, तर प्रत्येक सुखदुःखात खंबीरपणे सोबत उभे राहणे. तू ही मैत्री मनापासून जपलीस व प्रत्येक सेली ग्रुप सदस्यांच्या मनामध्ये वेगळं स्थान निर्माण केलं आहेस. परमेश्वरचरणी हीच प्रार्थना तुला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, मानसिक शांती, आनंद, समाधान भरभरून लाभो. तुझे प्रत्येक स्वप्न पूर्ण होवो. पुन्हा एकदा तुला 60व्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. अशीच निरोगी, आनंदी व उत्साही सदैव राहा. मी भारती चोरडिया. सर्वांना माझा नमस्कार. आज आपण आपली मैत्रीण ज्योतीचा 60वा वाढदिवस साजरा करत आहोत. त्याच्यासाठी आपण सगळे इथे जमलो आहोत. तिचा स्वभाव अतिशय मनमिळावू असून सर्वात मिळून मिसळून वागणे हे तिला खूप आवडते. आजच्या दिवशी परमेश्वराला एकच प्रार्थना करते की तिला उत्तम आरोग्य लाभू दे व आमची मैत्री अशीच राहू दे. ज्योती, विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. थँक्यू. हॅलो ऑल. मी कांता संघवी बोलतीये, ज्योतीची मोठी जाऊ. आज ज्योती 60 वर्ष पूर्ण करते. आमच्यातर्फे अनेक अनेक शुभाशीष आणि अनेक शुभकामना. आजच्या ज्योतीच्या वाढदिवसानिमित्त मला सांगायचे वाटते ते म्हणजे माझ्या सुखदुःखात ज्योतीने मला खूप साथ दिला आहे. माझ्यासाठी ती रात्र बेरात्र माझ्या घरी किंवा दवाखान्यात जिथे मी सांगेल तिथे ती धावत आली आहे. माझ्या पायाचे ऑपरेशन झालेलं आहे, तेव्हा आम्ही कुटुंबीय बाहेर असताना माझे पाय वर खाली पडण्याच्या आधी ती माझे हात धरून चालते, जेणेकरून मी पडणार नाही. हे तर एकच उदाहरण आहे, परंतु असे कित्येक वेळा मला ज्योतीने खूप मदत केली आहे. आता मला ज्योतीला एकच सांगावे वाटते की ज्योती, मी जोपर्यंत आहे तू मला अशीच साथ दे. नेहमी तुझ्या पाठीशी असणारी तुझी भाभी. जय जिनेंद्र. आज सो ज्योती भाभींचा 60वा वाढदिवसाचा सुंदर क्षण. सो ज्योती भाभी, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आकाशातील प्रत्येक तारा तुमच्या जीवनात उज्ज्वलता आणो. तुम्ही सदैव आनंदित राहो. जीवनात पुढील प्रत्येक क्षण सुख समृद्धी आनंदमय राहो. तुमचे आरोग्य स्वस्थ मस्त निरोगी राहो. खूप खूप आशीर्वाद. गुलशन में फूल खिलेंगे बहार बनकर. जन्मदिन की बहुत बहुत बधाई. लुनावत परिवार का स्नेह का हार बनकर. पहिली डावी करा. हळू, हळू मागे.
जय जिनेंद्र काकीजी, तुम्ही माझ्यासाठी जे काही केले आहे ते मी आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही. तेजसमधले ते दिवस मला आजही खूप आठवतात. तुम्ही मला इंग्रजी मूलभूत माहिती शिकवली आणि स्वतःच्या मुलासारखे माझ्यावर प्रेम केले. हे क्षण मी कधीच विसरणार नाही. आज मी जे काही आहे ते तुमच्या शिकवणीमुळं, मार्गदर्शनामुळं आहे. तुमच्या 60व्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. तुम्हाला उत्तम आरोग्य, आनंद, समाधान आणि दीर्घ आयुष्य लाभो. तुमचे आशीर्वाद नेहमी माझ्यावर राहू दे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा काकीजी. हॅपी बर्थडे दादीसा. हॅपी बर्थडे काकीसा. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Dadi. Happy birthday to you. Yay! Happy birthday काकी जी. Enjoy your day full of surprises. और यहाँ आने का भी प्लान करिए जल्दी जल्दी. Hello Kakiji, happy birthday. This is your milestone birthday. Enjoy your day and enjoy the year and next decade ahead. I have a lot of memories with you. गांधी भवनच्या घरी आम्ही यायचो लहान असताना आणि खूप मस्ती करायचो तिकडं. वॉक्सला जायचो, तिकडं फिरायला जायचो. सो लॉट ऑफ गुड मेमरीज. एकत्र आपण कार रेंट करून खेडगावची ट्रिप केली होती. त्याच्यानंतर आपण तिकडनं घोलवडला गेलो होतो. येताना पुण्याला आलो होतो. नो दॅट वॉज अ व्हेरी अमेझिंग ट्रिप. सो आय हॅव लॉट ऑफ गुड मेमरीज फ्रॉम चाइल्डहुड. आता यू शुड प्लॅन अँड कम हिअर सो वी कॅन हॅव अ फॅन्टॅस्टिक ट्रिप हिअर आणि शो यू अराउंड. सगळे या तुम्ही इथं आणि एन्जॉय युअर डे आणि एन्जॉय द पार्टी अँड हॅव अ गुड इयर अहेड. Happy birthday, Daddy. I hope you have an amazing day and an amazing year ahead. Happy birthday, Daddy. Happy birthday, Daddy. All right. Can you show her? Have fun, Kakiji. Bye. Happy birthday. हेलो काकी जी, कुछ याद आया? सो आई थिंक दैट इज़ माई फॉन्डेस्ट मेमोरी विथ यू कि जब मैं काफ़ी छोटी थी, आई थिंक 5th स्टैंडर्ड में, और अपन लोग ऐसे जॉली खेलते थे और मुझे जब भी अपना जॉली आपका वो नहीं होता था या मेरा जॉली नहीं होता था तो अपने को एक दूसरे को मस्त रेडियम देने होते थे. और एक दिन आपने मेरे लिए एक बड़ा सा रेडियम लाया था और मैं बहुत खुश हो गई थी और मेरे डेनिस द मेनिस के कंपस पे सारे चिपकाए थे. तो या आई थिंक दैट इज़ माई फर्स्ट मेमोरी विथ यू. उसके अलावा मुझे ये भी याद है कि कैसे एक चावल का एक वाटी में लेके उसको उल्टा केक जैसे बना के उस पर घी डाल के मैंने बहुत खुशी खुशी खाया था वो केक समझ के. और यस, अंकुर का पहला केक बनाने भी मैं आपके घर आई थी और आपका माइक्रोवेव यूज़ किया था. सो ऐसे बहुत सारे फॉन्ड मेमोरीज है आपके साथ. विश यू अ वेरी वेरी हैप्पी 60th बर्थडे. आई होप यू लिव अ हैप्पी हेल्दी लाइफ, स्माइलिंग ऑल अलोंग. बाय. जय जिनेंद्र काकीसा. आज आपके जीवन के 60 वर्ष पूर्ण होने की खुशी में आपको ढेर सारी शुभकामनाएं. ईश्वर आपको उत्तम स्वास्थ्य, लंबी उम्र और खुशियाँ प्रदान करे. आने वाले हर एक दिन आपको खुशियाँ और खूबसूरत यादें लेकर आए. हैप्पी बर्थडे काकीसा. हैप्पी बर्थडे काकीसा. जय जिनेंद्र दादीसा. 60 बरसों का सुंदर सफर, खुशियों से भरा आपका घर, प्यार आपका सबसे अनमोल, आपसे ही है जीवन गोलमोल. खुशी आपकी फूलों से प्यारी, ममता आपकी सबसे न्यारी. ईश्वर दे आपको खुशियाँ हजार, सिर पर रहे सदा आपका प्यार. जन्मदिन आया खुशियाँ लाया, सबने मिलकर प्यार बरसाया. दादी सा आप यूं ही मुस्काए, 100 बरस तक खुशियाँ मनाए. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू,
Happy birthday to you, Dadisa. Happy birthday to you. हॅपी बर्थडे काकी जी. मी भगवानने प्रार्थना करूला की ते हमेशा खुश रहो आणि हेल्दी रहो आणि थांबो काकासारा आशीर्वाद મને हमेशा माका સાથે રહો. हैप्पी बर्थडे मासी. जन्मदिन की आपको ढेरों शुभकामनाएं और बहुत बहुत बधाई. ईश्वर आपको लंबी उम्र और स्वस्थ जीवन दे. Happy birthday, Nanisa. Happy birthday Masisa. Wishing you a healthy, vibrant, happy 60th birthday. Masi. Happy birthday. Happy birthday once again. हास्य तुझ्या चेहऱ्यावरून कुठेच जाऊ नये, अश्रू तुझ्या डोळ्यात कधीच येऊ नये, पूर्ण हो तुझ्या सर्व इच्छा, हीच परमेश्वरी चरणी प्रार्थना. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. देवा, मला माझ्यासाठी काही नको रे, फक्त माझ्या बहिणीला खुश ठेव, तिला हवं ते दे. आणि राहिला माझा प्रश्न, मी नेहमीसारखी तिच्याकडे हक्काने लागेल ते मागणार रे. हॅपी बर्थडे टू यू. लहान असो किंवा मोठी, पण एकतरी बहीण नक्की असावी, कारण बहिणीसारखी दुसरी मैत्रीण शोधूनही सापडत नाही. हॅपी बर्थडे टू यू ज्योति. मेनी मेनी हैप्पी रिटर्न्स ऑफ द डे. हमारा सपोर्ट सिस्टम, माँ से बढ़कर मासी, प्यार दुलार देने वाली. हैप्पी बर्थडे मासी साहब. Many happy returns of the day, Jyoti Mashiza, my second mother, the person standing besides me from my childhood till date, the loving, caring person of my life. May God bless you with all the happiness. Love you. विश यू मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे माशीसा. माझ्या लहानपणीची तुम्हाला घेऊन एक आठवण आहे आणि ती माझ्या कायम लक्षात राहते. ती म्हणजे माझी रेकॉर्डिंग व्हायची, आठवते माशीसा तुम्हाला? त्यात मला विचारलेलं, तू कठे गई होती? आणि माझं उत्तर होतं माशीसाकडे. तू काही खायो? माझं उत्तर होतं इडली सांबर. आणि मग प्रश्न होता, मासाचा सगळ्यात जास्त किरो लाड करे? आणि क्षणात माझं उत्तर होतं माशीसारो. हीच आठवण नेहमी लक्षात राहील माझ्या माशीसा. विश यू मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. एन्जॉय. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. देव तुम्हाला उदंड आयुष्य लाभो. मासीसा, विश यू मेनी हैप्पी रिटर्न्स ऑफ द डे. आप जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000. जय जिनेंद्र माशीसा, विश यू वेरी हैप्पी बर्थडे. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, तुम जियो हजारों साल, है हमारी आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू. हैप्पी बर्थडे ज्योति. हैप्पी बर्थडे ज्योति. ज्योति आल्या, देवजनाने हैप्पी बर्थडे. जुग जुग जियो, सदा खुश रहो, हमेशा सुख शांतिपूर्वक स्वास्थ्यपूर्वक रहो, यही शुभेच्छा. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, तुम जियो हजारों साल, साल के हो दिनों 50,000. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू ज्योति, हैप्पी बर्थडे टू यू. बाळ ज्योती, तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. जय जिनेंद्र ज्योतिताई. आपल्या मुलांच्या लग्नानंतर तुमच्या साध्या आणि सरळ स्वभावामुळे आपल्या दोन्ही कुटुंबातील अंतर कधी मिटले हे कळलेच नाही. तुमच्या प्रेमळ स्वभावामुळे तुम्ही आमच्या मुलीलाच नाही तर आम्हा सर्वांना आपलेसे केले आहे. तुम्ही ज्या प्रकारे कुटुंब सांभाळले आणि आपल्या दोन्ही मुलांवर उत्तम संस्कार केले ते खरोखरच कौतुकास्पद आहे.
अनेक चांगल्या गुणांपैकी मला आवडणारा तुमचा गुण म्हणजे घरी आलेल्या प्रत्येकाला तुम्ही मायेने आणि प्रेमाने खाऊ घालता. ज्या प्रकारे आग्रहाने तुम्ही खाऊ घालता त्यामुळे पोट भरण्याआधीच मन तृप्त होते. आमच्या मुलीमध्ये आणि तुम्ही स्वतःच्या मुलांमध्ये कधीच भेदभाव केला नाही. आईच्या मायेने तुम्ही तिला प्रेम दिले त्यामुळे ती तुमच्या घरात रुळी आहे. तुमची ही माया पाहून आई वडील म्हणून आमचे मन निर्धास्त आणि आनंदी झाले आहे. जय जिनेंद्र. ज्योतिताई म्हणजे मी पाहिलेल्यांपैकी एक उत्साही कुटुंबवत्सल सामाजिक व्यक्तिमत्व. तुमच्या प्रत्येक कामातील चैतन्य व स्फूर्ती आणि आपल्या समाजातील चांगल्या गोष्टी वाढवण्यासाठी तुमचे योगदान, जसे की संस्कार वर्ग व नवीन पिढीसाठी धर्माची शिकवण, तुमच्या वयाची अजिबात जाणीव करून देत नाही. आपल्या घराबरोबरच आपल्या समाजाचीही उन्नती तुम्ही तेवढ्याच तळमळीने पार पाडता. असे उत्कृष्ट कार्य तुमच्या हातून इथून पुढेही घडत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. ज्योतिताई, या हीरक महोत्सवी वाढदिवसाप्रित्यर्थ तुम्हाला आरोग्यदायी दीर्घायुष्याच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी 60th बर्थडे. तुम्हाला 60व्या वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या स्वभावाबद्दल बोलायचं म्हणलं तर तुमची कायम काहीतरी नवीन शिकत राहण्याची वृत्ती मला खरंच खूप आवडते. जे ते लुक अँड लर्न किंवा त्याच्या परीक्षांच्या माध्यमातून असो किंवा रोजच्या जीवनात ChatGPT वापरणं असो, की आपण जेव्हा इकडे तिकडे प्रवास करतो तेव्हा तिथलं काहीतरी नवीन कल्चर आणि तिथे काय नवीन गोष्टी आहेत हे तुम्ही खूप छान ऑब्झर्व करता. त्या व्यतिरिक्त म्हणलं तर तुमच्याकडे मी सासू म्हणून कधी बघितलंच नाही, कारण तुमची आपुलकी आणि स्वभाव यामुळे मला अगदी पहिल्या दिवशी तुम्हाला भेटल्यापासून घरच्यासारखं वाटलं. माझ्या ओळखीतली कदाचित ज्या घरात लग्न होऊन जाणार त्याच घरात आवडून जाणारी मी पहिलीच असेन. ते सोडून अजून गोष्टी म्हणायचं झालं तर तुम्ही चैतन्य आणि मनालीला लावलेल्या सवयी, म्हणजे तुमच्याकडून ते नक्कीच खूप काही शिकले. अन्न वाया न घालवणं किंवा स्वतःच्या गोष्टी स्वतः हाताने करणं, नवीन काहीतरी शिकत राहणं हे खरंच कौतुकास्पद आहे. तुम्ही कायम निरोगी राहा आणि आयुष्यात जे काही करायचं आहे ते सगळी तुमची स्वप्न पूर्ण होत अशीच आशा. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 60व्या वाढदिवसाच्या निमित्ताने ज्योती योगेंद्र संघवीला हार्दिक शुभेच्छा. आज 60 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मम्मीने जी काही मला साथ दिली ती शब्दामध्ये व्यक्त करणे फार अवघड आहे, पण तिने आजपर्यंत मला सर्व गोष्टींना व्यवस्थितशीरपणे साथ दिली आणि जीवन एकदम व्यवस्थितशीर झाले. दोघं मुलांकडं लक्ष ठेवून त्यांची ध्येयपूर्तता तिने अगदी व्यवस्थितशीररित्या पार पाडली. चैतन्य योगेंद्र संघवी त्याला PhD करण्यामध्ये भरपूर सहाय्य केले. तसेच मनाली योगेंद्र संघवी हिला सिंहाच्या वाटेत मम्मीचा सिंहाचा वाटा आहे त्याबद्दल, आणि तिने मला सर्व कामांमध्ये साथ दिली आणि प्रत्येक क्षणाला प्रत्येक गोष्टीला तिने मला व्यवस्थितशीरपणे सुपूर्तपणे साथ दिली. त्याबद्दल तिला धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हॅलो मम्मी, होम मिनिस्टर. मी आज जे काय आहे ते तुझ्यामध्येच आहे. तू दिलेले संस्कार, लावलेली शिस्त आणि आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन या शिकवणी फार मौल्यवान आहेत. ते खरं तर कुठल्याही प्रोफेशनल डिग्रीपेक्षा जास्त महत्त्वाचे आहेत. आज तुझ्या 60th बर्थडे निमित्त मला बऱ्याच स्टोरीज किंवा किस्से सांगण्याची इच्छा होती. सगळ्यात इंटरेस्टिंग किस्सा तो म्हणजे चिल्ड्रन पॅराडाईजचा. चिल्ड्रन पॅराडाईजमध्ये असताना तो एका पेरूच्या आमिषाने शाळेतून डहाणूगडपर्यंत 3 ते 3.5 किलोमीटर चालायला लावायचीस. पैशाची खरी किंमत काय असते आणि त्याचा योग्य व व्यावहारिक उपयोग कसा करायचा याची ती खूप मोठी शिकवणी होती. अन्नाबद्दलचा आदर, ताटातला एकही अन्नकण वाया जाऊ न देणे आणि आपले ताट स्वच्छ ठेवण्याचा अभिमान बाळगणे या सगळ्या गोष्टी आजही अगदी स्पष्टपणे आठवतात आणि रोजच्या आयुष्यात उपयोगी पडतात. स्वतःची पोहे पोळी करून खाणे,
फोन आणि गाडी मिळवण्यासाठी लागणारे कष्ट, त्याची किंमत आणि मिळालेल्या प्रत्येक गोष्टीचे मोल समजून सांगण्यासाठी तुझी बसलेली बोलणी ही आजही एकदम स्पष्टपणे कालसारखी आठवतात. आज त्या गोष्टीमागचे तुझी शिकवण किती महत्त्वाची आहे ते जाणवते. मला अजून एक विषय सांगावं असं वाटतं की तुझ्या मनात बऱ्याच गोष्टी असतात, तू त्या बोलून दाखवत नाहीस, पण त्या असं मला वाटतं की मला तरी त्या नीट समजतात. एकच सल्ला तुला द्यावासा वाटतो, तो म्हणजे तू व्यायाम रोज करत जा, टेकडीवर जात जा आणि उपवास तपास थोडं कमी कर. तू आयुष्यात खूप कष्ट केलेस. तू आणि पप्पांनी सगळं शून्यातून उभं केलं, त्याबद्दल तुम्ही फार जेवढं कौतुक केलं पाहिजे तेवढं कमी आहे. आता तुम्हीच थोडं स्वतःसाठी जगा, आराम करा आणि फिरत राहा. तुला तुझ्या 60th बर्थडे निमित्त फार फार शुभेच्छा. तुझा गुणीबाई. हॅपी 68th बर्थडे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. खरं तर तू माझ्यासाठी खूप काय काय केलं आहेस, बरेच त्याग केले आहेस. हे लहानपणी तितकं जाणवलं नाही, पण जसं मोठं होत गेले तसं तू लावलेले संस्कार, गुण ह्याची जाणीव होते. हे आजही बरेच उपयोगी ठरतात. कसं न बोलता शांततेत गोष्टी समजवल्या जातात, हे पॅरेंटिंग टिप्स तुझ्याकडनं शिकण्यासारखे आहेत. लहानपणीचा एक किस्सा मला आठवतो. डब्यात नावडती भाजी असल्यामुळे मी तो डबा न खाता तसंच परत घरी आणला. दुपारी तू तो डबा बघून जास्ती काही बोलली नाहीस आणि चिडचिडही केली नाहीस. मला वाटलेलं तू रागवशील, पण तू काहीच बोलली नाही, त्यामुळे मीही खुश झाले. दुपारचा डबा न खाल्ल्यामुळे बरीच भूक लागली होती. संध्याकाळी येऊन जेवायला बसले आणि तू ताटात तीच भाजी वाढलीस आणि तोच डबा वाढला. ते बघून मला इतकी भूक लागलेली, त्यामुळे मी ते मुकाटाने खाल्ले. हे न बोलता तू मला तोच डबा दिल्यामुळे पुढच्या वेळेसपासनं मी कधीच तो भरलेला डबा परत आणला नाही आणि खाण्याची खरी किंमत कळली. त्यानंतर नाही मी अन्न कधी वाया टाकलं, नाही कधी रिकामे डबे परत आणले. असंच माझ्या CAच्या वाटाच्या वेळेस तू मला सकाळी उठून डबा, रात्री जागत असताना कॉफी, डोकंदुखी करत असताना रेखी, असं बरंच काय काय काळजी घेतलीस माझी. ही काळजी शांतपणे घेतलीस व कधीच बोलून किंवा जतावून दाखवली नाहीस. माझ्या CAच्या जर्नीमागे तुझा फार मोठा वाटा आहे. बरं, मी मुलगी आहे म्हणून मला किचनचं केलंच पाहिजे किंवा असं झालंच पाहिजे हे विचारही तू माझ्यावरती कधीच लादले नाहीस. पण हां, जबाबदारी पडल्यास मी ते करेल हा विश्वासही दाखवला. तुझे हे आधुनिक विचार आणि विश्वास मला फार प्रिय आहेत. आणि अजून एक आठवण म्हणजे आपण केलेले वेगवेगळे ट्रिप्स, एक्सप्लोअर केलेल्या नवीन नवीन जागा आणि केलेली भरपूर मजा. सो तू माझी फक्त आई नाही तर माझी मैत्रीण आणि माझी ट्रॅव्हल बडी पण आहेस. सो लेट्स प्लॅन मोर ट्रिप्स अहेड अँड हॅपी बर्थडे टू यू वन्स. लव्ह यू.